कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके माझ्यासोबत आहेत। आज राजधानी नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर तुम्ही दुसऱ्यांदा आंदोलन करताय। पहिल्यांदा आलो होतो आम्ही 6 तारखेला। या देशातले सगळे युवक आले होते, प्रचंड गर्दी झाली होती आणि सगळ्यांनी मिळून एक डिमांड केली होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। त्यानंतर आम्ही 13 तारखेचं अल्टिमेटम दिलं होतं की 13 तारखेपर्यंत जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही पूर्ण देशात जाऊन आवाज उठवू आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागू। त्यानंतर मी पुणे, नागपूर, जयपूर, लखनौ, अमृतसर इथं गेलो आणि तिथं लोकांचा प्रचंड मला रिस्पॉन्स भेटला। कॉक्रोच जनता पार्टीची जी डिमांड होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, हे आता प्रत्येक देशात मागितल्या जाते। बँगलोरला सुद्धा गेलो होतो मी, बँगलोरला हीच मागणी खूप लोकांनी सपोर्ट केला। तर आज आम्ही सगळे देशातले जेवढ्याही राज्यात मी गेलो तिथून सगळे लोक येतात, देशभरातून लोक येतात, नॉर्थ ईस्टवरनं लोक येतात, केरला, तमिळनाडूवरनं लोक येतात जंतर मंतरला। आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही हे आंदोलन आता मागं घेणार। आजचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे? आजचं आंदोलन आम्ही आता सुरू करतोय, तिथंच गेल्यावर तुम्हाला लवकरच आम्ही सांगू। अच्छा, बरं, किती लोक येतील आजच्या आंदोलनात असं अपेक्षा आहे तुम्हाला? प्रचंड हजारोच्या तादादनी मुलं येतील, देशभरातून सगळे स्टुडंट्स आणि यूथ येत आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबाला पैसे देण्याची, काही निधी देण्याची किंवा कंपेन्सेशन देण्याची मागणी तुम्ही पंतप्रधानांना पत्र देऊन केलेली आहे। काय पत्रातली तुमचे मुद्दे आहेत? मी त्या पत्रात हे सांगितलेलं आहे की ज्या परिवारांना मी स्वतः जाऊन भेटले, मी तो एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे। जयपूरला प्रदीप मेघवालच्या परिवाराला मी भेटलो, नागपूरला मी आकांक्षा चतुर्वेदीच्या परिवारांना भेटलो आणि दोन्ही परिवारांची स्थिती आज जी फायनान्शियल कंडिशन आहे ती खूपच वाईट आहे। दोघांच्या फॅमिलीज आज कर्जामध्ये बुडलेल्या आहेत आणि दोघांच्या वडिलांकडे काही साधन नाही दुसऱ्या इन्कमचं, काही इन्कम सोर्स राहिले नाही। कर्ज घेतलं होतं, उधारी घेतली होती, जमिनी गहाण ठेवल्या होत्या। तर आज त्या परिवारांनी करायचं काय? मुलं मुली तर तुम्ही वापस नाही आणू शकत, पण कमीत कमी जे आहे ते या परिवारांना तुम्ही कर्जातून बाहेर काढू शकता, त्यांच्या परिवाराची काळजी घेऊ शकता। तर तेच मी पंतप्रधानांना एक्सपिरियन्स शेअर केला आणि म्हणले की ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही या परिवारांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी 1 करोडचं कंपन्सेशन दिलं पाहिजे। अभिजित, नीटचा पेपर फुटल्याच्या नंतर हे तुमचं खरं तर सटायर पद्धतीने आंदोलन सोशल मीडियावरती सुरू झालं, त्यानंतर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला। उद्या नीटची री एक्झाम होते, उद्या दुसऱ्यांदा हा पेपर होतोय, पण हे सगळं होत असताना नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबीचं केंद्र मिळाले परीक्षा देण्यासाठी, म्हणजे आश्चर्यकारक नाही असं म्हणायचं? धर्मेंद्र प्रधान यांनी सांगावं की नागपूरचा जो विद्यार्थी ज्याच्याकडे पासपोर्टही नाही त्यांनी आता अबुधाबीला कसं जावं एका दिवसात? म्हणजे तुम्ही री एक्झामिनेशन घेतली हे सांगून की याच्यानंतर पेपर लीक होणार नाही, कोणता गैरकारभार होणार नाही, काही चुका होणार नाहीत, तर आता सांगावं तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी नागपूरवरनं अबुधाबीला विदाऊट पासपोर्ट कसं जायचं? पण अभिजित, प्रश्न असा उपस्थित होतो, हे सगळं कंडक्ट करणारी जी यंत्रणा आहे ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे। या सगळ्यामध्ये जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी नाही आहे। ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी नाही, ती आज नॅशनल ट्रॉमा एजन्सी आहे। तुम्ही टेस्टिंग एजन्सीवरती टीका करता, ट्रॉमा एजन्सी वगैरे त्याला म्हणताय, पण सगळे आरोपी पकडले, म्हणजे नीटचं मी सांगतो, आरोपी पकडले, NTA पर्यंत कुणी पोहोचतच नाहीये, खालचे फक्त प्राध्यापक पकडले गेले, 13 लोकांना कोर्टात टाकलं, पण NTAतले कोणतरी असावेत अशा पद्धतीची शंका उपस्थित केली, पण ते होत नाहीये। फक्त NTAने सुरुवात झाली पाहिजे शिक्षण मंत्र्यांपासून, कुठं ना कुठं त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय हे शक्य नसतं झालं। आज 12 मुलांनी सुसाईड केलेली, त्या 12 मुलांची काही फक्त NTAचे काही अधिकारी आपण सस्पेंड करून ती जिम्मेदारी आपण फिक्स करणार आहे का? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अभिजित, आज जर समजा राजीनामा दिला नाही, कारण उद्या परीक्षा होणार, तुमचं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नीटच्या अगोदर व्हावी, परीक्षेच्या अगोदर व्हावी अशी तुमची मागणी आहे। जर आज त्यांनी राजीनामा दिला नाही तर आजची आंदोलनाची भूमिका काय असेल? आंदोलन जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत उठणार नाही वगैरे, नेमकं कसं असणार? ते आम्ही जंतर मंतरवरनं जंतर मंतरवरती तुम्ही त्यावरती सांगणार आहात। बरं, शेवटचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती तुम्ही बघताय, या राजकीय परिस्थितीवरती काय भाष्य? कारण ज्या पद्धतीने खासदार फोडले जात आहेत, त्यांना हॉटेल रिसॉर्ट पॉलिटिक्स केलं जातं, या सगळ्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? एक तर तुम्ही मराठी माणसांचे पक्ष फोडताय, मराठी माणसाचा आवाज दाबायचा तुम्ही प्रयत्न करतायत। त्यांनी समजून घ्यावा हा देश कुठल्या एका पार्टीचा नाही आहे, हा देश 140 करोड लोकांचा आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हे खासदार फोडायला जे 50-50 करोड येत आहेत, कुठून येत आहेत? आमच्या टॅक्सचा पैसा तुम्ही खासदार फोडण्यासाठी वापरतायत। तेच आम्ही म्हणतोय की ह्या ज्या मुलामुलींनी आत्महत्या केल्या त्यांच्या परिवाराला द्या, तेव्हा तुम्ही त्या परिवाराला काही मदत नाही करत आहे, पण खासदार आणि आमदारांना फोडायला, आमदारांना गुवाहाटीला घेऊन जायला तुमच्याकडे पैसे असतात आणि या जनतेची जिथं मदत करायची, जिथं मुलामुलींची मदत करायची त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे। काय गैरकारभार लावलेला आहे हा? अभिजित, जर कारण या सरकारमध्ये राजीनामा होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे, जास्तीत जास्त त्या मंत्र्याला दुसऱ्या पदाचा 4 दिला जातो की दुसऱ्या मंत्रालयाचा 4 दिला जातो। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं शिक्षण खातं काढून घेतलं आणि त्यांना दुसरीकडे टाकलं, तर हे अभिजित दिपके यांना मान्य असेल? आधी करावं तर ते तेवढं तरी करावं। 12 मुलांनी आत्महत्या केलेली आहे, तेवढं तरी करावं, तेही करायला तुम्ही तयार नाही आहे। म्हणजे एवढे इन्सेन्सिटिव्ह ही सरकार कसं काय झालेली आहे?
नाही, जर तसं केलं तर अभिजित दिपकेंना हे मान्य असेल की धर्मेंद्र प्रधानांना दुसऱ्या मंत्रालयात कडून शिक्षण मंत्रालय काढून घेतलंच पाहिजे आणि फक्त तेच नाही 1 करोड कंपन्सेशन सगळ्या परिवारांना दिलं पाहिजे ज्यांच्या मुलामुलींनी आत्महत्या केली. थँक्यू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे दिपके होते अभिजित, आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 1 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या कुटुंबाला दिला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या मागणीवरती दिपके मात्र ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.